अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नवीन कार्यकारिणी संदर्भामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमोलजी पाटील आणि कार्यकारिणी सदस्य महेशजी कुगावकर सर यांच्या उपस्थितीमध्ये आता एक मीटिंग संपन्न झाली आणि बैठक संपन्न झाल्यानंतर असं ठरवण्यात आलं आहे की 2026-27साठी पुणे महानगराचे अध्यक्ष म्हणून सुदर्शन टीव्हीचे ब्युरो चीफ विजयजी रणदिवे यांची नियुक्ती होत आहे. आणि मी भूतपूर्व अध्यक्ष म्हणून म्हणजे पूर्वीचा अध्यक्ष या नात्याने मावळते अध्यक्ष या नात्याने विजय रणदिवे यांच्या नावाला प्रस्ताव दिला होता आणि तो वरच्या कमिटीने मान्य केला आणि आज विजयराव रणदिवे यांची अधिकृतपणे घोषणा होत आहे. आणि 29 मार्चला जो अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा पुणे शहरामध्ये कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं नियुक्तीपत्र आणि बाकीच्या कार्यकारिणीची घोषणा त्यांच्या माध्यमातून होईल असं मी आज या ठिकाणी अधिकृत जाहीर करतो. त्यानंतर सगळ्यांना कळवण्यात आनंद होतोय की आपले राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या आदेशानुसार आपण पुणे शहर कार्यकारिणीचे महानगर अध्यक्ष म्हणून विजय रणदिवे सुदर्शन टीव्ही ब्युरोची पुणे यांची निवड करतोय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे पुणे शहर कार्यकारिणीची घोषणा लवकरच केली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 29 मार्च रोजी आपल्या पुणे शहरात पत्रकारांसाठी कार्यशाळा, जेणेकरून डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांचं स्किल अपडेशन कसं व्हावं, त्यांच्या गुणांना वाव कशी मिळेल आणि त्यांना येणाऱ्या काळाशी AI असेल, ChatGPT असेल, या सगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजीशी कसं आपल्याला सुसंगत होता येईल या दृष्टिकोनातून आपण एक वर्कशॉप अरेंज करत आहोत. याच्या शहराध्यक्षपदी विजयजी रणदिवे यांची नियुक्ती करत आहोत. आणि राजा माने साहेबांनी जो संकल्प सोडलेला आहे की आपण आपल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला खूप उंच अशा स्थानावर न्यायचं, तर ते मला असं वाटतं की रणदिवे साहेब नक्कीच पूर्ण करतील. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये या संघटनेचं एक चांगलं काम होताना आपण पाहतोय. अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी हे काम होताना आपण पाहतोय. तर आता नवीन धुरा मला सोपवण्यात आली आहे आणि मावळते जे अध्यक्ष आहेत महेश टेळे पाटील यांचंही काम मोठ्या प्रमाणात या संघटनेमध्ये आहे. तर मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मोठ्या मनाने मला या पदावरती किंवा या जबाबदारीमध्ये समाविष्ट केलं आहे. तर मी सर्व पत्रकार संघाच्या जे काही पदाधिकारी असतील किंवा सदस्य असतील त्यांचा मी आभार मानतो.